गायनाच्या सभेमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. उपासनेच्या सभेच्या गायनाच्या सभेमध्ये आपण जाण्या अगोदर दोन शब्दाची प्रार्थना करू. सेनाधीश परमेश्वर बाप्पा, देवा तुझे स्तोत्र आम्ही सर्व प्रियजन गात असताना प्रभू आमची जीभेवरला तुझा स्पर्श कर आणि देवा हो दे तुझा जय जयकार आमच्या गायनाच्याद्वारे. तू उंचाला जाऊ दे, तुझं गौरव होऊ दे आणि देवा तुझीच आणि तुझीच आराधना आमच्या मुखाच्याद्वारे होऊ दे आणि देवा तुझं गौरव आम्हा सर्वांना होऊ दे. ही विनंती येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. आपल्या गायनामध्ये सर्वप्रथम आपण गीत नंबर 4 गाणार आहोत. त्याचं ध्रुपद पहिलं आणि शेवटचं कडवं. गीत नंबर 4 सुवृत्त संगीत मधून. करी वंदन जगदीशा तुझ मी करी वंदन जगदीशा तुझ मी. विश्वपती तू हे जगपाला, विश्वपती तू हे जगपाला. साय करी प्रभु गुण गायाला, साय करी प्रभु गुण गायाला. करी वंदन जगदीशा तुझ मी करी वंदन जगदीशा तुझ मी. जलचर भूचर के चरावगे, जलचर भूचर के चरावगे. तव शब्दाने त्या निर्मियले, तव शब्दाने त्या निर्मियले. प्रकट करी तव शक्ती, प्रकट करी तव शक्ती. दरिद्री गा तव महिमा परमेशा. करी वंदन जगदीशा तुझ मी करी वंदन जगदीशा तुझ मी. सृष्टी करी आव्हान नास्तिका, सृष्टी करी आव्हान नास्तिका. जाणून हे हो बास्तिका, जाणून हे हो बास्तिका. स्वीकारी तू आता, स्वीकारी तू आता. प्रभु ख्रिस्ता तव त्राता निर्माता. करी वंदन जगदीशा तुझ मी करी वंदन जगदीशा तुझ मी. गाय नंबर 17. हिचे दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. नित्य घडो तुझी सेवा, नित्य घडो तुझी सेवा. नित्य घडो तुझी सेवा, नित्य घडो तुझी सेवा. नित्य घडो तुझी सेवा, नित्य घडो तुझी सेवा. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझी छातीच माझी सदा सु दे देवाजी.
दे देवाजी, हेचे दान देगा देवा नित्य करो तुझी सेवा, तुझे चिंतन जीवन, मृत्यू तुझे विस्मरण, तुझे चिंतन जीवन, मृत्यू तुझे विस्मरण, मृत्यू तुझे विस्मरण, मृत्यू तुझे विस्मरण, हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा, तुझे लेकरू मी देवा, घेई बापा समसेवा, तुझे लेकरू मी देवा, घेई बापा समसेवा, घेई बापा समसेवा, घेई बापा समसेवा, हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. Oh, clap your hands, all you peoples. Shout to God with the voice of triumph. For the Lord Most High is awesome. He is a great King over all the earth. With this beautiful thought, I would like to welcome each one of you for the Sabbath School program. To begin our Sabbath School program, let's all sing hymn number 152. Tell me the story of Jesus.
Let's pray. Our merciful Heavenly Eternal Father, we are so thankful to you that you have protected us, Lord, throughout the past 6 days, Lord. And Lord, as thank you for being with us, Lord. And Lord, as bless this Sabbath hour, Lord, that you have given us, Lord. And help us to keep the Sabbath day holy, Lord. And Lord, as be with each one of us, Lord. And be with the participants, Lord, who are going to take part, Lord, in the Sabbath school program, Lord, and as well as in divine service, Lord. Please be with them, Lord. Give them courage, Lord, and understanding, Lord. And Lord, help us to understand, Lord, your each and every word, Lord. And don't let us get in sickness and disease, Lord. In Jesus' name I pray. Amen. सर्वांना सलाम. हॅपी साबाथ. आजचा मिशन लेख आहे लिबिया येथे शाळा. बी डार्लिंग्टन टेहर हा ख्रिस्ती वातावरणात वाढला. जिथे वडील डिकन होते तर आई ही आजाऱ्यांसाठी प्रार्थना करीत असे. आई पूर्णपणे चर्चला समर्पित होती, परंतु वडिलांचे तसे नव्हते. ते सेक्रेट सोसायटीचे सभासद होते. आणि डार्लिंग्टन जेव्हा सात वर्षाचा झाला त्याने त्याला सभासद होण्याकरिता आमंत्रित केले. ते म्हणाले की तुझे आजोबाचे आजोबा सभासद होते, तू देखील सामील हो, म्हणजे मी मेल्यानंतर तू माझी जागा घेऊ शकशील. डार्लिंग्टनला त्यात गोडी नव्हती. त्याला माहीत होते की ते सर्व लायबेरियाच्या डोंगरामध्ये जाऊन मेलेल्या लोकांची भक्ती करतात. वडील 4 तासाचा प्रवास करून आपल्या पूर्वजांची प्रार्थना आणि भक्ती करून अर्पणे देत असत. जेव्हा पेरणीचा वेळ येई असे वडील आपल्या पूर्वजांची प्रार्थना करीत. आई गरोदर असतानाही किंवा गावात कुठला आजार आला असताना ते आपल्या पूर्वजांची प्रार्थना करीत. प्रत्येक वेळेस ते कोंबडा आणि ताट भरून भात पूर्वजांना अर्पण करीत. हे सर्व ते तेथेच सोडून येत. नंतर ताट आणायला जात. ताट रिकामी असे तेव्हा पूर्वजांनी ते खाल्ले असं समज होत असे. डार्लिंग्टनला सेक्रेट सोसायटी शिवाय पर्याय नव्हता, परंतु तो होही म्हटला नाही आणि किंवा नाही म्हटला नाही. परंतु आईने स्पष्टपणे नकार दिला. जेव्हाही वडील डोंगरावर जाण्याची तयारी करत आई डार्लिंग्टनला घेऊन दुसऱ्या गावी जाई. तिने वडिलांना सांगितले की मला डार्लिंग्टनला ख्रिस्ती बनवायचे आहे. दर रविवारी डार्लिंग्टन संडे स्कूलला जात असे, परंतु त्याला काही कळत नसे. जेव्हा तो तरुण झाला, एक 7th डे ॲडव्हेंटिस्ट गावात आला आणि त्याने शाबाताविषयी सांगितले. डार्लिंग्टनने पहिल्यांदा शाबाताविषयी पवित्र शास्त्रात वाचले आणि त्याने संडे बाळकांना शनिवार की रविवारमध्ये कोणता दिवस खरा आहे. बाळक रविवारी भक्तीचा दिवस आहे हे शास्त्रातील वचनाद्वारे सिद्ध करू शकले नाही. ते म्हणाले, मुला, शनिवार हा शाबात आहे, परंतु आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आठवण म्हणून रविवारची भक्ती करतो. डार्लिंग्टनला पवित्र शास्त्रानुसार चालायचे होते, म्हणून त्याने 7th डेमध्ये बाप्तिस्मा घेतला. वडिलांना ते आवडले नाही, कारण आता तो आपल्या पूर्वजांची भक्ती करणार नाही. आईला फार आनंद झाला की आपला मुलगा देवावर प्रेम करतो. डार्लिंग्टनला पास्टर बनायचे होते, ज्यासाठी तो देवाजवळ कळकळीची प्रार्थना करू लागला. लायबेरिया यामध्ये ॲडव्हेंटिस्ट सेमिनार नसल्यामुळे थिओलॉजी शिकण्याकरिता त्याला घाना किंवा नायजेरियाला जावे लागणार होते. आई वडिलांजवळ एवढे पैसे नाही हे त्याला माहीत होते आणि पैसे जमविण्याकरता तो फार परिश्रम करू लागला. 1990च्या युद्धामुळे त्याच्या प्रयत्नाला अडचणी येऊ लागल्या आणि म्हणून त्याने राजकारणात प्रवेश केला आणि नॅशनल पार्लमेंटमध्ये निवडून आला. त्याने विचार केला की मी परदेशी जाऊन थिओलॉजी शिकू शकत नाही, तर कमीत कमी एक ॲडव्हेंटिस्ट सेमिनरी मॉन्रोविया येथे उभारू शकतो. मॉन्रोविया ही लायबेरियाची राजधानी आहे. पार्लमेंटमध्ये 6 वर्ष झाली आणि त्याने लाच घ्यावी,
सेक्रेट सोसायटीमध्ये सामील व्हावे म्हणून त्याच्यावर दबाव येऊ लागला. त्याने पश्चिम आफ्रिकेच्या ॲडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटीमध्ये थिओलॉजीला करता नाव दिले. आज डार्लिंग्टन पाहक आहे आणि उत्तर पूर्व लायब्ररिया मिशनाचा अध्यक्ष आहे. या तिमाहीच्या वर्गणीचा काही भाग के 6 शाळा दुकानांनी या शहरामध्ये उभी करण्याकरिता होणार आहे. डार्लिंग्टनने म्हणतो की मी परमेश्वराचा फार आभारी आहे की त्याने त्याच्या सेवेकरिता मला निवडले, जेणेकरून लोकांना त्याच्या दुसऱ्या येण्याकरिता तयार करता येईल. तुम्ही सगळ्या हाताने देऊ केलेल्या वर्गणीबद्दल आभारी आहे. लायबेरियाच्या युद्धात नष्ट झालेली शाळा पुन्हा उभारण्याकरिता होणार आहे. पुन्हा एक वार सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आपण ह्या वर्षाच्या 3ऱ्या तिमाहीमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आपल्या ह्या तिमाहीच्या पुस्तकाचं नाव आहे देवासाठी मित्र बनवणे. देवाच्या सेवा कार्याच्या आनंदात सहभागी होणे. आपण ह्या तिमाही देवासाठी मित्र बनवणे या धड्यांचा अभ्यास करणार आहोत. आज आपण पहिल्या धड्याची सुरुवात करत आहोत. पहिला धडा जो आहे या धड्याचं नाव आहे साक्ष का द्यावी. आणि आपलं जे सुवर्ण वचन आहे ते आपल्यापर्यंत येत आहे. पहिले तिम्मेथी याचा 2रा अध्याय आणि 3रं ते 4थं वचन हे आपल्याला काय सांगत आहे हे आपण बघूया. हे आपला तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. अतिशय सुंदर वचन आज आपल्यापर्यंत येत आहे की प्रत्येक मनुष्याची इच्छा आहे, ख्रिस्ती मनुष्याची, की आपलं काय झालं पाहिजे, तारण झालं पाहिजे. पण या ठिकाणी हे वचन थांबत नाही. हे सुवर्ण वचन आज आपल्याला सांगत आहे की त्याची म्हणजे देवाची, येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आपल्या प्रत्येकाचं काय झालं पाहिजे, तारण झालं पाहिजे. मग आपला जो मथळा आहे, आपला ह्या आठवडी जो पहिला धडा आपण शिकत आहोत की साक्ष का द्यावी, कोणाची साक्षाविषयी या ठिकाणी बोललं जात आहे. या ठिकाणी हा धडा आपल्याला सांगत आहे की येशू विषयी ख्रिस्ती या नात्याने आपण साक्ष का द्यावी. सुवर्ण वचनाप्रमाणे तुमच्या आणि माझ्या तारणाची तयारी या ठिकाणी येशूने केलेली आहे आणि येशूच्या अंतःकरणाची इच्छा आहे की आपल्या सर्वांचं काय झालं पाहिजे, तारण झालं पाहिजे. मग आता मथळा जो आहे, धडा जो आहे तो आपल्याला सांगत आहे की साक्ष का द्यावी. मग येशू बद्दल आपण साक्ष का द्यावी या ठिकाणी शाबात दुपारी अतिशय सुंदर लेखन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ते म्हणजे येशू विषयी आपण साक्ष का द्यावी, कारण त्याची कृपा न मोजता येणारी आहे. येशूची कृपा जी आहे ती न मोजता येणारी आहे. त्याच्या प्रीतीला मर्यादा नाही, त्याच्या दयेला अंत नाही. येशूची क्षमा न संपणारी आहे, त्याचे सामर्थ्य अमर्यादित आहे. एवढे सर्व गुण या ठिकाणी येशू मधले या धड्यामध्ये सांगण्यात आलेले आहे. आपण आजच्या या धड्यात शिकणार आहोत की साक्ष ही सर्व काही येशू विषयी आहे. साक्ष का द्यावी, आपण येशूचे गुण बघितलेले आहेत या ठिकाणी. आणि साक्ष ही सर्व काही येशू बद्दल सांगते. त्याने आमचे तारण होण्याविषयी आहे, त्याने आपले जीवन कसे बदलले याविषयी आहे, त्याच्या वचनाच्या अद्भुत सत्याविषयी आहे आणि त्याच्या शीलाच्या सुंदरतेविषयी सांगते. साक्ष किंवा हे जे पवित्र वचन आपल्याला जे सांगतं, या सर्व देवाचे तारणाची आशा जी आपल्या जीवनात होणार आहे, आपल्या जीवनात होणाऱ्या बदलाविषयी वचनाचे सत्य, येशूच्या वचनाचे सत्य आणि येशूच्या शीलाची सुंदरता, ही साक्ष आपल्याला येशू बद्दल सांगत आहे.
म्हणून आपल्याला साक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला त्याच्या अद्भुत कृपेचा अनुभव येतो, जेव्हा आपल्याला येशूच्या प्रीतीच्या सामर्थ्याचा अनुभव येतो, तेव्हा आपले अंतःकरण, आपले मन हे शांत राहत नाही. आणि तेव्हा आपण साक्ष देण्यासाठी उभे राहतो, म्हणजे आपण येशूच्या आनंदामध्ये सहभागी होतो. या धड्याचा आपण या आठवडी अभ्यास करणार आहोत, हे शाबात दुपार आपल्याला सांगत आहे. आता आपण वळणार आहोत रविवारच्या भागाकडे. रविवारच्या भागाचा जो मथळा आहे तो आहे तारणासाठी संधी पुरविणे. देवाची माहिती मिळवण्यासाठी देव प्रतिदिन पवित्र आत्म्याद्वारे आपल्या जीवनामध्ये कार्य करतो. देव आपल्याला हे समजण्यासाठी संधी देतो की देवाचा महिमा, देव आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे. त्याच्या अद्भुत कृपेद्वारे तो आपल्या जीवनामध्ये सहभागिता घेत आहे. हे आपल्याला पटवून देण्यासाठी देव कशाचा उपयोग करत आहे? पवित्र आत्म्याचा उपयोग करून घेतो. आणि आपल्या जीवनामध्ये प्रतिदिनी या ठिकाणी वचन सांगत आहे, या ठिकाणी मथळा सांगत आहे की प्रतिदिनी देव कार्य करतो त्याच्या अद्भुत कृत्य आपल्याला दाखवण्यासाठी, आणि ते म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे. आणि या ठिकाणी देव काय करत आहे? पवित्र आत्म्याद्वारे लोकांना तो स्वतःला स्पष्ट करतो, स्वतःला प्रगट करतो. त्याच्या कृपेद्वारे, त्याच्या प्रीतीच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या क्षमेद्वारे, त्याच्या दयेद्वारे. मग त्याची ही प्रीती स्पष्ट करण्यासाठी आपल्या समोर येशू प्रकट होतो. येशू ख्रिस्ताचे जीवन व येशू ख्रिस्ताचे सेवा कार्य या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे? प्रगट झालेलं आहे, प्रगट करत आहे देव येशू ख्रिस्ताला त्याच्या कार्यासाठी. जेव्हा आपण साक्षीद्वारे ख्रिस्ती म्हणून येशू ख्रिस्ताला गाजवितो, तेव्हा आपण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये तारणाचा मार्ग मोकळा करून देतो. आपण त्यांच्या तारणाच्या योजनेमध्ये हरवलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याची एक कडी आहो किंवा एक संधी आहो. या ठिकाणी आपल्याला मथळा सांगत आहे की देवासाठी शिष्य गोळा करणे, आणि मग ख्रिस्ती या नात्याने आपल्याला आपलं कार्य सुरू करायची गरज आहे. हे वचन आपल्याला सांगत आहे की देवाला प्रत्येकाचं तारण करायचं आहे. येशू ह्या जगामध्ये जेव्हा आला तेव्हा त्याने प्रत्येक मनुष्याचा तारण करण्यासाठी तो क्रूस खांबावरती मरण पावलेला आहे. पण जोपर्यंत आपण ह्या येशूबद्दल साक्ष देणार नाही, आपण त्याच्या अद्भुत कृत्याबद्दल लोकांना सांगणार नाही, तर आपण त्यांचे मार्ग तारणासाठी मोकळे करू शकत नाही. हे आपल्याला रविवारचा भाग सांगत आहे, तारणासाठी संधी पुरवणे. मग आपण आता सोमवारच्या भागाकडे वळणार आहोत. सोमवारचा भाग जो आहे तो आपल्याला सांगत आहे येशूला आनंदी करणे. येशूला आनंदी करणे. आजचा जो हा मथळा आहे तो अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की बऱ्याचदा आपण दिवसभराचं कष्ट करतो, संध्याकाळी वडील घरी येतात किंवा आम्ही देखील कामावरून जेव्हा घरी येतो तेव्हा लेकर प्रश्न विचारतात, आई किंवा मम्मा दादा आजचा दिवस तुमचा कसा होता, आजचा तुम्ही हा दिवस कसा घालवला. मग हाच प्रश्न जर आपण परमेश्वराला देवाला विचारला तर देवाचं उत्तर काय असेल. या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी लिखाण देण्यात आलेलं आहे. जर हा प्रश्न तुम्ही देवाला विचारला तर देवा तुझा दिवस कसा जात आहे, तुम्हाला किंवा आपल्याला देवाचा प्रतिसाद हा कसा मिळणार आहे आपण या ठिकाणी बघूया. देव कदाचित अशा प्रकारे आपल्याला उत्तर देणार आहे, माझा दिवस फार कठीण होता. शरणार्थीच्या 1000 छावणीमध्ये थंडी, भूक आणि मुले रडताना पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. जगाच्या गर्दीने फुललेल्या रस्त्यांवरून मी फिरलो
आणि दरिद्री व बेघर यांच्याबरोबर मी रडलो. माझे हृदय पिळवटून गेले जेव्हा मी स्त्रियांना अपमानित होताना पाहिले आणि घाबरलेल्या लेकरांना लैंगिक गुलामगिरीत विकताना पाहिले. लढाईने उद्ध्वस्त झालेल्यांचा मी साक्षीदार आहे. नैसर्गिक आपत्तीने विध्वंसक परिणाम आणि दुर्बलता, वेदनादायक आक्रोश आणि महाभयंकर आजार मी पाहिले. असा देव आपल्याला काय करणार आहे ह्या विचारलेल्या प्रश्नांचा प्रतिसाद देणार आहे. आणि खरोखर मग आपला मथळा म्हणतोय की येशूला आनंदी करणे. मग आपण पुन्हा देवाला जेव्हा आपण प्रश्न विचारू की परंतु देवा, असे काही आहे का ज्याने तुला आनंद मिळेल? असे काही आहे का ज्याने तुझे हृदय उल्हासित होते? आणि मग त्याबद्दल येशू आपल्याला उत्तर देणार आहे. आपल्या ह्या प्रश्नाचा प्रतिसाद येशू देणार आहे, उत्तर देणार आहे. ते म्हणजे मी आपल्या सर्वांना विनंती करते, लूकाचा 15वा अध्याय आपण जेव्हा उघडतो तेव्हा या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये आपल्या ह्या काही वचनं दिलेली आहेत. वचनं म्हणजे या ठिकाणी दाखले दिलेले आहेत. जेव्हा तुम्ही हे पुस्तक उघडणार तेव्हा या ठिकाणी जसं आपण 15वा अध्याय उघडतो, हरवलेल्या मेंढराविषयी या ठिकाणी जेव्हा आपण लूकाचा 15वा अध्याय उघडलेला आहे, आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी हरवलेल्या मेंढराविषयी दिलेला दाखला आहे. त्यानंतर हरवलेले नाणं आणि त्याच्यानंतर उधळ्या पुत्राबद्दल दिलेले या ठिकाणी उदाहरण आहे, दाखले आहेत. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी 7वं वचन, या ठिकाणी 10वं वचन आणि 32, 28 वचन या ठिकाणी सुंदर देवाला, येशूला आपण कशा प्रकारे आनंदित करू शकतो. पश्चातापी अंतकरणाने जो एक पापी देवाजवळ येतो त्याद्वारे देवाला काय होत आहे? आनंद होत आहे. म्हणून या ठिकाणी मी लूक याच्यातील काही वचन वाचणार आहे. आपण सर्वांनी कान देऊन ऐकावे. लूक याचा 15वा अध्याय आणि 7वं वचन आपल्याला सांगतं की येशूला कशा प्रकारे आनंद होतो. त्याप्रमाणे ज्यास पश्चातापाची गरज नाही अशा 99 धार्मिकाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो. हे येशूने आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे येशूला आनंद होईल हे वचन आपल्यापर्यंत पोहोचत आहे. त्यानंतर लूक याचा 15वा अध्याय आणि 10वं वचन सांगतं, त्याप्रमाणे पश्चाताप करणारा एका पापी मनुष्याबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हास सांगतो. आणि लूक याचा 15वा अध्याय आणि 32वं वचन सांगत आहे की तरी उल्हास व आनंद करणे हे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. मग या ठिकाणी फक्त लूक मध्येच आनंद कशा प्रकारे होतो या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाहीये. तर जर आपण सफरण्या याचा 3रा अध्याय आणि आपण 17वं वचन जर बघितलं तर कशा प्रकारे देव आणि स्वर्गामध्ये लोक देवगण हे गायन गातील या ठिकाणी सांगितलेलं आहे. 17वं वचन म्हणतं, सफरण्या याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन सांगतं, परमेश्वर तुझा देव सहाय्य करणाऱ्या वीरांसारखा तुझ्या ठाई आहे, तो तूच विषयी आनंदोत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ विषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. अतिशय सुंदर वचन. जर ह्या जगामधील पृथ्वीवरील जे वातावरण देवाने बघतो तर खरोखर देवाचा आत्मा देखील तळमळतो आपल्या प्रत्येक जीवाला त्रासात बघून. आणि जर आपण जेव्हा प्रश्न केलेला आहे देवाला की असं का, कशाने देव तू उल्हासशील आणि कशाने तू आनंद होशील, कशाने तुझ्या मनामध्ये गायन वादन निर्माण होईल, तर या ठिकाणी लूक याचा 15वा अध्याय, सफरण्या याचा 3रा अध्याय आणि 17वं वचन या ठिकाणी अतिशय सुंदर पवित्र शास्त्र एक आपल्या प्रश्नाचं उत्तर येशू आपल्याला या ठिकाणी देत आहे, या ठिकाणी सांगत आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकवतात की पश्चाताप करून देवाला काय होतो?
आनंद होतो. पण एक ख्रिस्ती या नात्याने आपल्याला येशूच्या कामामध्ये काय करायचे आहे, मदत करायची आहे. आणि ह्या मदतीमध्ये आपल्याला दुसऱ्या लोकांना देखील येशूच्या तारणामध्ये काय करून घ्यायचं आहे, सहभागी करून घ्यायचं आहे. तर आपण आता मंगळवारच्या भागाकडे वळूया. मंगळवारचा भाग जो आहे, देवाकडून वाढणे. अतिशय सुंदर मथळा या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी मृत समुद्राबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे. मृत समुद्र आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याला इंग्लिशमध्ये डेड सी असं म्हणतात. आणि या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे की मी ती थोडीशी माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवते, जी या ठिकाणी लिहिली गेली आहे. मृत समुद्र पृथ्वीची सर्वात खालची पातळी आहे. ती समुद्र सपाटीपासून 1388 फूट खाली आहे. जगातील सर्वात खोल पातळीवरील समुद्र आहे. यार्देन नदी गालिलाच्या समुद्रापासून निघते आणि ती यार्दनीच्या खोऱ्यातून वाहत शेवटी मृत समुद्रात मिळते. अतिशय उष्ण आणि कोरडे वातावरण, अतिशय प्रखर सूर्यप्रकाश आणि वाळवंटातील स्थिती यामुळे पाण्याचे फारच लवकर बाष्पीभवन होते. मृत समुद्रातील क्षार म्हणजे मीठ आणि खनिज पदार्थ याचे प्रमाण 33.7% आहे. म्हणून या पाण्यात फारच थोडे जीवन राहते. तेथे मासे, वनस्पती नाही, केवळ काही रोगकारक सूक्ष्म जंतू, त्याला आपण मायक्रोबेन्स असं इंग्लिश मधून म्हणतो, आणि एकपेशीय सूक्ष्मता जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया तळाला तिथे सापडतात. या ठिकाणी त्याला मृत समुद्र यासाठी म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी काहीही जीव किंवा जीवन त्या ठिकाणी नाही. आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये देवाची कृपा जी आमच्या जीवनामधून वाहतो, ती जर इतरांमध्ये वाहिली नाही तर आपण निर्जीव होऊन जाऊ. आणि इतकेच केवळ नव्हे तर आपण मृत समुद्रासारखे होऊ. ख्रिस्ती या नात्याने आपणास तसे जगावयाचे नाही. आपली या ठिकाणी तुलना जे देवाचे कार्य करत नाही किंवा ज्यांना तारणाची गरज आहे आणि ह्या तारणामध्ये ज्यांना आपल्याला आणायचं आहे येशूच्या तारणामध्ये, तर ख्रिस्ती या नात्याने आपल्याला येशूच्या ह्या कार्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. आणि जर आपण आपल्या विश्वास आपण समोरच्या व्यक्तीला जर आपण येशूला दर्शवू शकत नाही किंवा येशूला समोरच्याला पटवून सांगू शकत नाही, तर आपलं जीवन देखील ह्या मृत समुद्रासारखं आहे. या ठिकाणी मंगळवारचा भाग आपल्याला सांगत आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी 2 वचनं आलेले आहेत. योहान याचा 7वा अध्याय आणि 37 वचन आणि लूक याचा 6वा अध्याय आणि 38 वचन. तुम्ही कोणाचा न्याय निवाडा करू नका, म्हणजे तुमचा न्याय निवाडा कोणी करणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. सोडा म्हणजे तुम्हास सोडतील, द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दडपून, हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घाला, कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालाल त्याच मापाने तुम्हास घातले जाईल. या ठिकाणी आपण लूक याचा 6वा अध्याय आणि 38 वचन हे वाचलेलं आहे. ज्या मापाने आपल्याला दिलेलं आहे, जो तारणाची आशा, जी कृपा, जी देवाचं सामर्थ्य, प्रीतीचं सामर्थ्य आणि न संपणारी क्षमा ही येशूने आपल्याला ह्या जिवंत पुस्तकाद्वारे दाखवलेली आहे. येशू जीवनात आपल्या कार्य करत आहे. ही आशा जर आपण समोरच्या व्यक्तीला किंवा दुसऱ्यांना दाखवली नाही, ज्या मापाने आपल्याला तारण देण्यात आलेलं आहे, ते आपल्याला साक्षीद्वारे दुसऱ्यांना, लोकांना हे साक्षीद्वारे पटवून द्यायचं आहे आणि त्यांचा देखील तारणाचा मार्ग आपल्याला मोकळा करायचा आहे. हे वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं. आता आपण योहान याचा 7वा अध्याय आणि 37 ते 38 वचन या ठिकाणी काय म्हणत आहे आपण बघूया. मग या ठिकाणी योहान याचा 7वा अध्याय आणि 37 ते 38 वचन. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे मोठ्या दिवशी येशू
उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तान्हेला असला तर त्याने मजकडे येऊन प्यावे. जो मजवर विश्वास ठेवितो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जो मजवर विश्वास ठेवितो. अतिशय सुंदर वचन या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी आपण गेल्या तिमाहीमध्ये देखील विश्वासाबद्दल शिकलेलो आहोत. या ठिकाणी आपण शिकत आहोत की देवाचा विश्वास हा कृतीतून दाखवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण देवाचा विश्वास कृतीतून दाखवतो तेव्हाच आपण समोरच्याला येशूच्या तारणामध्ये काय करू शकतो, सहभागी करून घेऊ शकतो. या ठिकाणी सांगितलेलं आहे की ख्रिस्ताने आमच्या स्वतःच्या जीवनात जे काही केलेलं आहे ते जोपर्यंत आपण इतरांना गाजवित नाही तोपर्यंत आपली वाढ होत नाही. म्हणून या ठिकाणी येशूने आपल्यामध्ये जे काही कृपा केलेली आहे ते आपल्याला येशू हा आपल्या जीवनातून गाजवणं हे खूप गरजेचं आहे. आणि जर आपण येशूला आपल्या जीवनातून गाजवला नाही, त्याची साक्ष सांगितली नाही तर काय होणार आहे, आपली ख्रिस्तामध्ये वाढ होत नाही आणि आपली तुलना त्या मृत समुद्रासारखी केलेली आहे. प्रेम, ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताची कृपा आपण ही दुसऱ्याला सांगू शकत नाही. जर आपण आपला विश्वास सांगण्यास अपयशी ठरलो तर आपले आध्यात्मिक जीवन मृत समुद्रासारखे होईल. या ठिकाणी योहान 7:38 मध्ये येशू अतिशय स्पष्टपणे म्हणतो, जो मजवर विश्वास ठेवतो त्यातून शास्त्र सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आणि हेच वचन आपल्याला सांगत आहे की जर आपण आपला विश्वास इतरांना सांगण्यासाठी अपयशी ठरलो तर आपलं जीवन हे मृत समुद्रासारखं आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे आपण आपल्याद्वारे समोरच्या लोकांना तारणाची आशा देऊ शकत नाही. ख्रिस्ती म्हणून आपल्याला साक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला आपल्या जीवनातून ख्रिस्ताला गाजवणं हे अतिशय गरजेचं आहे. हा धडा आपल्याला आज सांगत आहे. आणि देव बाप करो आपल्याला खरोखर एक ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सामर्थ्य देवो आणि प्रत्येकाला बुद्धी देवो की खरोखर विश्वासामध्ये देवाने आपली वाढ करावी आणि प्रतिदिनी पवित्र आत्म्याने आपल्या जीवनामध्ये कार्य करावं, हीच विनंती या ठिकाणी मी करत आहे. आमेन. ख्रिस्तात सर्वांना सलाम. हॅपी सॅबथ. शाबा शाळेच्या धड्याचा बुधवारचा धड्यामध्ये आपण जात आहोत. बुधवारच्या धड्याचं शीर्षक आहे ख्रिस्ताच्या आज्ञेशी विश्वासूपणा. ख्रिस्ताच्या आज्ञेशी विश्वासूपणा. ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहण्यासाठी त्याची इच्छा पूर्ण करणे, त्याच्या वचनाशी वचनबद्ध राहणे व त्याच्या आज्ञा पाळणे गरजेचे आहे. आपले हृदय धडकते तसे परमेश्वराचे हृदय त्याच्या हरवलेल्यांसाठी धडकते. परमेश्वराची इच्छा अशी आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे, त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. कुणीही त्याच्या ज्ञानामध्ये अपूर्ण राहू नये, कमी पडू नये, तर त्याने सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे अशी परमेश्वराची आपल्या सर्वांसाठी इच्छा आहे. पहिले पेत्र 3 अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की वाईटाबद्दल वाईट, निंदाबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. तेव्हा आपण हे सर्व करतो का हे आपण एकमेकांना विचारलं पाहिजे. की ज्या वेळेस आपली निंदा होते त्यावेळेस आपण सुद्धा लगेच निंदा करायला लागतो. कोणी आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर आपण सुद्धा वाईट त्याच्याबद्दल बोलायला लागतो. परंतु परमेश्वराने सांगितलेले आहे असे करू नका. ह्या वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, तर उलट तुम्ही तुम्ही आशीर्वाद द्यायला पाहिजे. परमेश्वराची इच्छा आपण बघितलेलीच आहे की काय परमेश्वराची इच्छा आहे, तर सर्वांचे तारण व्हावे, सर्व मानव जातीने पश्चाताप करावा, कारण त्यांचे तारण व्हावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. म्हणजे हे ज्ञान पूर्वीच प्रभूला होते. हे 2 पेत्र 2 अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे
की भक्तिमान लोकांस परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांस शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. प्रेषिताची कृत्य 13वा अध्याय 47 वचन व यशायाचा 49वा अध्याय 6वे वचन हे जर वाचलं तर यामध्ये तुलना केल्यास आपल्याला कळते की जुन्या करारामधील जे भविष्यवाणी आहे त्या भविष्यवाणीचे एकापेक्षा अधिक उपयोग केलेले आहेत. तर इथे प्रेषित पद एका भविष्यवाणीला घेऊन प्रत्येक त्या भविष्यवाणीचा उपयोग इस्रायलांचा उल्लेख करण्यासाठी करतो आणि त्यानंतर त्याच भविष्यवाणीचा पुढे मसीहाचा उल्लेख करण्यासाठी उपयोग केलेला आहे. त्यानंतर नवीन करारामधील मंडळीसाठी सुद्धा या भविष्यवाणी लागू झालेली आहे की देवाच्या मंडळीने देवाच्या आज्ञा पाळाव्यात व देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करू नये, परमेश्वराचे वचनामध्ये राहावे आणि प्रत्येक सभासदाने आपल्या जीवनामध्ये महत्वाचे केंद्रबिंदू परमेश्वराला केले पाहिजे. त्याच्या शिकवणीला महत्व द्यावे, त्याच्या आज्ञा पाळावा आणि स्वतःचे महत्व कमी करावे. याचा अर्थ फक्त परमेश्वर त्याच्या वचनाला आपण महत्व दिले पाहिजे. आपले दैनंदिन जीवन जगते वेळेस परमेश्वराला आपण केंद्रबिंदू केले पाहिजे. त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या आज्ञाशी विश्वासू राहा. हे बुधवारच्या धड्यामध्ये आपण बघितलेले आहे. आता आपण गुरुवारच्या धड्याकडे जाणार आहोत. गुरुवारच्या धड्याचा हेडिंग आहे प्रीतीने प्रेरणा देणे. प्रीतीने प्रेरणा देणे. आता प्रेरणा याचा अर्थ काय आहे तर मोटिवेशनल फोर्स. तर आपण साक्ष का द्यावी या ठिकाणी साक्षला महत्व दिलेलं आहे. साक्ष कशाची साक्ष द्यायची आहे आणि साक्ष का द्यावी. आमचा देवावरील विश्वास व त्याच्या बरोबर जागतिक कार्यामध्ये सहभागी झाल्याचा आनंद व त्याच्या प्रीतीबद्दल दिलेली साक्ष हे इतरांना तारण्यासाठी मोठी संधी पुरविली जाते. तेव्हा ही इतरांसाठी एक मोठी संधी आहे. जी प्रीतीबद्दल साक्ष आपण देतो ती त्यांच्या तारणासाठी संधी अशी आहे. साक्षीसाठी असणाऱ्या नवीन करारातील एका महान व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत. नवीन करारामधील जी महान व्यक्ती आहे जिला प्रेरणा मिळालेली आहे आणि त्या प्रेरणेने ते साक्षी देत आहेत. तेव्हा ही अशी व्यक्ती आहे. दुसरे कोरिन्थीय पत्र 5वा अध्याय आणि 14वे वचन, त्याचप्रमाणे 15वा अध्याय 18 ते 20 वचनामध्ये आपण बघतो की शुभवर्तमानासाठी संकटे आणि छळ याचा अनुभव घेण्यासाठी पावलाला कशाने प्रेरित केले. आमच्या ख्रिस्ताच्या सेवेसाठी हीच प्रेरणा कशी कुजबुजते. तेव्हा प्रेषित पावलाला कशाने प्रेरित केलेलं आहे की ख्रिस्ताचे हे शुभ वर्तमान ही सुवार्ता गाजविण्यासाठी संकटाचा आणि छळाचा अनुभव घेण्यासाठी त्याला प्रेरणा मिळालेली आहे. तेव्हा ही प्रेरणा प्रेषित पावलाला कशापासून मिळालेली आहे तर प्रीतीद्वारे प्रेषित पावलाला प्रेरणा मिळाली. तेव्हा ही प्रेरणा ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे त्याला मिळालेली आहे आणि ख्रिस्ताची प्रीती आम्हास काय करते तर आम्हास आवरून धरते. आवरून धरते म्हणजे विनंती करणे, प्रवृत्त करणे, ताबा ठेवणे किंवा मोठ्या प्रमाणात प्रवृत्त करणे. आणि म्हणून ख्रिस्ताच्या प्रीतीने पावलाच्या कृत्यावर ताबा मिळविला, त्याच्या साक्ष देण्यासाठी त्याला प्रेरणा दिली आणि नंतर दिट्ट हेतूने आणि मनाच्या एकनिष्ठतेने त्याने तारणाची योजना भूमध्य समुद्राच्या आसपास असलेल्या देशामध्ये म्हणजेच मेडिटेरेनियन कंट्रीज मध्ये जसे युरोप आणि आफ्रिका सारख्या देशामध्ये त्याने हे तारणाची योजना हे कार्य राबवलेलं आहे. तेव्हा ही प्रीती आहे, प्रीती महान आहे, ते महान कार्य करते आणि ज्याच्या ठाई प्रीती आहे ती व्यक्ती ह्या प्रीतीने जर प्रेरित झाली तर पुढे त्याचे कार्य यशस्वी होते. तेव्हा ही प्रीती हृदयामध्ये बसली पाहिजे, ही आपल्या अंतःकरणामधून आली पाहिजे. जो पक्का ख्रिस्ती आहे तो आपल्या प्रेरणेची कृती प्रभूसाठी असणाऱ्या खोलवर हृदयातील प्रीतीने तो ही योजना आखतो आणि ख्रिस्ताच्या प्रीतीच्या मुळाद्वारे त्याची त्याच्या बंधूमध्ये
निस्वार्थ गोडी वाढते. म्हणजे एकमेकावर ते प्रीती करू लागतात. जर त्याच्या ठाई ख्रिस्ताची प्रीती असेल, त्याने ख्रिस्ताच्या प्रीतीचा स्वीकार केला असेल, तर निश्चित एकमेकावर ते प्रीती तशीच करू लागते. तर ही मोठी प्रेरणा आहे. ख्रिस्ताची प्रीती प्रत्येकाला प्रेरणा देते. ज्या एकाने सर्व उत्पत्ती उत्पन्न केली, म्हणजेच परमेश्वराचं सांगितलेलं आहे, त्याने ही उत्पत्ती उत्पन्न केली, तोच आम्हासाठी क्रूसावर मरण पावला. हे आश्चर्यकारक सत्य आम्हामध्ये देवासाठी प्रीती आणि ती प्रीती गाजविण्याची इच्छा कशी निर्माण करणार नाही. तर एवढी मोठी ही प्रीती परमेश्वराने क्रूस खांबावर आपला प्राण दिलेला आहे. तर ही प्रीती मानवासाठी, तर आपल्याला जर ही प्रीती कळाली असेल, तर त्याची ही प्रीती आपण गाजविण्याची इच्छा आपल्या अंतःकरणामध्ये निश्चित प्रेरणा निर्माण करणार आणि ही प्रीती आपण जगाला गाजविणार आहोत. तेव्हा ही प्रेरणा आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीद्वारे मिळाली पाहिजे. प्रत्येकालाच प्रेरणा मिळाली पाहिजे. प्रत्येक जण प्रेरित झाला पाहिजे आणि सुवार्तेचं कार्य, शुभ वर्तमान हे जगाला गाजविले पाहिजे. येथे गुरुवारचा अभ्यास संपतो. शुक्रवारच्या धड्यामध्ये आपण बघूया शेवटचा सारांश. या शाबाशाळेच्या धड्याचा सारांश आपल्याला जो समजतो, जसे ख्रिस्ताने आम्हावर प्रीती केली तसेच आपणही एकमेकावर प्रीती करावी आणि ख्रिस्ताच्या प्रीतीने आपण सर्वांनी प्रेरित व्हावं, आपल्याला प्रेरणा मिळावी. जसे नवीन करारातील मंडळींना अनेक धोक्यांचा सामना करावा लागला, त्यामधून आपल्या मंडळीला सुद्धा एक संदेश येतो की आपल्या या मंडळीने परमेश्वराची सेवा कार्य करत असताना जोमाने व विश्वासाने सर्वांनी एकत्र येऊन हे कार्य करणं आवश्यक आहे. जे आपण देवाची सुवार्ता पसरविण्याचे कार्य करत आहोत, त्यात सर्वांना समावेश करून घेणे, देवाचे कार्य पुढे चालू ठेवणे, थोडक्यामध्ये समाधान मानू नये, तर ह्या कार्याची सात्यता टिकून ठेवणे महत्वाचे आहे. सर्व जगातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. देवाच्या आज्ञा पाळाव्यास त्यांना शिकवा आणि युगाच्या समाप्तीपर्यंत देव आपल्या सर्वांसोबत आहे. हे शुभ वर्तमान आपल्याला सर्व जगामध्ये सांगायचं आहे. आपल्या जीवनामधील दिलेली परमेश्वराची जी साक्ष, ख्रिस्ताची प्रीती व मनापासून केलेली त्याची सेवा आपल्यामध्ये व नवीन विश्वासणाऱ्यामध्ये आध्यात्मिक बदल घडवून आणण्यास निश्चित मदत करेल. देव आपल्यावर वैयक्तिक रीतीने सर्वांना प्रीती करतो. हे आपण अनेक वेळा वेगवेगळ्या वेळी व प्रसंगी अनुभवलेला आहे. तो कोणालाही भेदभाव करत नाही. तो सर्वांवर सारखेच प्रेम करतो. परमेश्वर सर्व मानवावर प्रीती करतो आणि म्हणून मानवाचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे म्हणून त्याने स्वतःचे बलिदान दिले आहे. शाबास शाळेच्या या धड्यामधून आपल्याला हा मोठा संदेश प्राप्त होतो. तेव्हा ख्रिस्ताची प्रीतीने आपण सर्वांनी प्रेरित होणे आवश्यक आहे आणि ह्या प्रेरणा आपण मनात घेऊन परमेश्वराचे कार्य धडाडीने व हिमतीने पुढे सतत चालू ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी परमेश्वर आपल्याला शक्ती देऊन, सामर्थ्य देऊन आणि सर्वांना आशीर्वाद देऊन. हे करून मी माझा शाबास शाळेचा धडा या ठिकाणी संपवते. To close the Sabbath School program, let's all sing hymn number 388. Don't forget the Sabbath.
Let's pray. Dear Jesus, we thank you for this wonderful Sabbath day that you've given to each one of us, where we could come this morning, worship you, sing and praise you, Lord. This morning, O Lord, we want to thank you for your children, O Lord, who took part in this Sabbath school program. Continue to bless them and be with them, O Lord, all the time. Whenever they are required in the church to take part in the program, give them knowledge, wisdom, and understanding so that all our church members be always ready to take part in the church activities and give glory and honor to your name. We ask you, Lord, to bless all the church members, bless every families. We pray for those who are sick and suffering in the hospitals. Lord, be with them and bless them, make them well, and bring them health and strength. Lord, forgive us for all our sins and shortcomings. Now as we depart into the divine service, fill us with your Holy Spirit so that we can listen to your word from your servant, who is going to bring us the message from your throne, and help us to understand and meditate on your message. Thank you, Lord, once again for this Sabbath hour. Help us to keep the Sabbath holy and prepare us for your coming, Lord. In Jesus' name we pray. Amen. आणि माझ्या प्रार्थना मंदिरात त्यास हर्षित करेन. माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील, कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे असे म्हणतील. तथापि परमेश्वर म्हणतो, शब्बात दिवशी या नगराच्या वेशीतून तू काही ओझे आणणार नेणार नाही आणि शब्बात दिवशी काही कामधंदा न करिता पवित्रपणे पाळाल. म्हणून हे तुम्ही मजपासून ऐकाल तर असे होईल की दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे व सरदार त्या रूढ होऊन त्यांचे सरदार यहूदांचे लोक व यरूशलेम निवासी या नगराच्या वेशीतून ये जा करतील. हे नगर सर्व काळ बसेल. वाचले वचन देवा आशीर्वादित करू. या वचनाने मी आपल्या सर्वांचं आजच्या शब्दाच्या उपासनेच्या सभेमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपल्या उपासनेमध्ये आज जे पार्टिसिपेंट्स ज्यांनी भाग घेतलेला आहे देवाच्या सेवकगणाने, त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो. गेल्या 3 महिन्यांपासून आपण लॉकडाऊनच्या प्रक्रियेमध्ये चालत आहोत, परंतु परमेश्वराने भक्ती प्रार्थना पडू दिली नाही आणि भक्ती प्रार्थना आपल्या घरोघरी चालू आहेत आणि आपल्या चर्चमधून आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी ऑनलाईन भक्ती प्रार्थना सुरू आहेत आणि आपल्यापर्यंत देवाचं वचन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबद्दल मी सर्व मंडळीचे आणि नॉर्थ महाराष्ट्र सेक्शनचे मनापासून आभार मानतो की आपल्याला देवाच्या वचनाची कमतरता पडू दिलेली नाही आणि इथून पुढेही पडू देणार नाहीत. आणि आजचा जो शब्द आहे विशेष करून उपवास आणि प्रार्थना करण्याचा दिवस आहे. डे ऑफ इट इज द सॅबथ ऑफ डे ऑफ फास्टिंग अँड प्रेयर. सो आज आपण या ठिकाणी सर्वजण भक्तीमध्ये आहात. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपल्या काही सूचना आहेत, कृपा करून आपण लक्ष देऊया. आपण आज विशेष करून उपवास करून प्रार्थना करणार आहोत सर्व मंडळी आपापल्या ठिकाणी आणि सर्व परिस्थितीसाठी क्षेत्रामध्ये असणाऱ्या शाळेसाठी प्रार्थना करणार आहोत. विशेष करून औरंगाबाद शाळेसाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत आणि परमेश्वराने पूर्वरत सर्व जीवन सुरळीत करावं ही प्रभूचरणी प्रार्थना आहे आणि आपण सर्वजण प्रार्थना करणार आहोत. कारण आपल्या उपवास प्रार्थनेमध्ये या सर्व आठवणी आपण ठेवणार आहोत. प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी मंडळीतील आपण एकमेकांसाठी प्रार्थना करणार आहोत. प्रत्येक व्यक्तीने
दुसऱ्या कुटुंबाचा एक व्यक्ती घेऊन त्यासाठी प्रार्थना करावी आणि प्रत्येक जणाने जसं प्रत्येक व्यक्तीला प्रार्थना करण्यासाठी आपण निवडूया आणि एकमेकांसाठी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये प्रार्थना करूया. देवबाप आपली प्रार्थना ऐकणार आहे आणि देवबाप आपला आशीर्वाद देणार आहे हा माझा विश्वास आहे. मागील सर्व दिवसामध्ये ज्या सेवकांनी आपल्याला देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचवलं त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि प्रभूचे देखील आभार मानतो. आपल्या उपासना सुरू करण्यासाठी यावेळेस आपण सर्वजण उभे राहणार आहोत आपल्या आपल्या ठिकाणी, आपल्या घरामध्ये, आणि त्या ठिकाणी आपण देवबापाचं गीत गाणार आहोत आणि गीत नंबर 101 आपण गाणार आहोत. गीत नंबर 101 मराठी पुस्तकामधून, शिववृत्त संगीतमधून. येशू प्रिय मेंढपाळा, पाळी आम्हा कोंकरा, ने तू कुरणे आम्हाला, रक्षी आणून रक्षुनी घरा, प्रिय येशू, धन्य येशू हो वारी. आणि हे गीत आपण सर्वजण यावेळेस गाऊया. गीत नंबर 101. तर सर्वांना सलाम, हॅपी शाबात. आजचे बायबलमधले निवडलेले वचन लूक याचा 15वा अध्याय 7 ते 10 आपण ऐकू. त्याप्रमाणे ज्याला प्रचेतापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा प्रचेताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. तसे अशी कोणी स्त्री आहे की तिच्याजवळ रुपयाची 10 नाणी असतात, त्यातून 1 नाणे हरवले तर दिवा पेटून व घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करीत राहत नाही. ते सापडल्यावर ती मैत्रिणींना व शेजारींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे प्रश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. देवबाप वाचलेली वचनं आशीर्वादित करो. Happy Sabbath.
The speaker has chosen from the book of Luke chapter 15 verses 7 and 10. Luke chapter 15 verses 7 and 10. It says, I say unto you that likewise joy shall be in heaven over one sinner that repenteth, more than over 99 just persons which need no repentance. Verse 10. Likewise, I say unto you, there is joy in the presence of the angels of God over one sinner that repenteth. May the Lord bless the scriptures. Happy Sabbath, dear church members. Shall all kneel down for prayer? Let's pray. Our Creator Father in heaven, we thank you, Lord, for this beautiful Sabbath day thou hast given us, Lord. Thank you so much for taking care of us the past 6 days and the Sabbath that has brought joy and happiness to our family, Lord. As we worship from our homes, Lord, may you make our home a place of Christ that's dwelling in our family, Lord. May you bring and give us joy and happiness in our house, too, Lord, in a very special way, Lord. Thank you, Lord, once more for bringing us all into their fold so that we can praise and give worship to Thee, because You are our Creator and You are our Sustainer, Lord. So thank you, Lord, for this beautiful Sabbath school message lesson we had, Lord. We want to be a witness for Thee, Lord, and may You encourage each one of us that it's our part that we witness for Thee in this neighborhood, Lord. Thank you, Lord, for being so good to us, for bringing us together to worship Thee, Lord. We have prayer request, Lord, for Carter's mother, Lord. May You stretch forth the hand of healing upon her. We also want to pray for Elder Pramod Savitri, Lord. May You comfort the family in a very special way. We pray for our church departments, Lord. The AY department, the children's ministry department, the women's ministry department, the home and family, the stewardship department, Lord. May each department be encouraged and may it work very smoothly and very effectively in our church, Lord. We also want to pray for the North Maharashtra section, Lord, as they stretch forth the hand of comfort to the pastors and all the schools in the region. May You strengthen them in a very special way, Lord. May You add a double portion of the Holy Spirit upon them, Lord. May the administration be good and strong in Your path, Lord. We pray for our Aurangabad school, Lord. May You strengthen it in its pupils, Lord, and may the witness be done unto there, so the children will know about Lord Jesus Christ. We especially want to pray for the retirees of our church, Lord. They need our prayers, Lord. They need our comfort. They need our comfort, and they need Your blessings a lot, Lord. In this time of pandemic, they are very, very timid and they are at home, Lord. May You stretch forth the hand of comfort. May You strengthen them spiritually, Lord. We pray for their families, those who take care of them, Lord. May You strengthen them also, Lord, in a very, very special way. We pray for our pastor, Lord, as he takes care of his sheep. May he be strengthened and may he be given understanding from above, so Lord. Give him strength, wisdom, knowledge from above, so he can take care of his sheep correctly and that can walk in Your path, Lord. We especially want to pray the function that she's going to have in his family. May this family be a shining light for us, Lord. And may, as a plan for the wedding of their daughter, may they be in accordance with Thee, Lord. Thank You, Lord, for being so good to us, Lord. Especially we come to the hour of the bread that is going to be broken by Brother Philip Valende, Lord. May You heal him, may You touch his lips, and may the message come right from the throne of God, Lord, so that we will be encouraged, enriched, and we can renew our mind and walk in Your paths of righteousness, Lord. Strengthen our spiritual life also, Lord. May this message bring joy and happiness to our families and to the church at last, Lord. At last save us in Thy kingdom. We pray all this in Jesus' name, Lord. Amen. Let's pray for offerings and tithes. Most loving God, thank You very much, God,
for this wonderful life you have given to us. Thank you, God. So far you have protected us, mighty God. Thank you, God, for the prosperity, for the food you have given to us. God Almighty, whatever we are getting, not because of our deeds, but because of your grace. Thank you so much, God. Thank you, God. You cleanse us from our sins by your holy blood. Thank you, God. You have done so much, mighty God. Though we are sinners, now we are counted as righteous because you cleanse us. God Almighty, whatever you are offering, that is from what you have given to us. Accept our offerings, and God bless these offerings so that these offerings will keep food in your house, and these offerings should be useful for growth of your kingdom. God Almighty, bless the hands which are giving these offerings. Give them more prosperity, mighty God. Bless them. Be with them, mighty God. Thank you, God, for everything. Give us long life, eternal life. Prepare us for your second coming. We are asking in the name of Lord Jesus Christ. Amen. I was there when you took the bread of life, and I could hear your voice the first time that you cried. And though you couldn't see me, I was waiting here, and there's something now that I want you to hear. You will always be a child in my eyes. When you need some love, my arms are open wide. And even when it's growing old, I hope you realize you will always be a child in my eyes. I was there the first time that you prayed, and I could hear all the promises you made. And when you fell before me, crying, Father, I have sinned, I pick you up and hold you close again. You will always be a child in my eyes. When you need some love, my arms are open wide. And even when you're growing old, I hope you realize you will always be a child in my eyes. You will always be a child in my eyes. When you need some love, my arms are open wide. And even when you're growing old, I hope you realize you will always be a child in my eyes. You will always be a child in my eyes. It's a very happy privilege to give introduction of Elder Philip Vaidande. He hails from Kolhapur as his native place, but presently he has been settled in Aurangabad as a permanent residential. He is the youngest son of Pastor M.B. Vaidande. He works as the hospitality
development as head, and I know him, and we all also know him very well since so many years. He is a very good, responsible, and honorable person at his working place, and he is also the responsible father of 2 sons, Martin and Gaurav. His house are Mrs. Ushabai Sable, who are residing at Shantipura, Aurangabad. His wife is a teacher at Little Flower School, and he is very supportive and responsible person and family in local church activities too. May God continue to bless him and bless his family as he walks in the faith of God in these last days. May God continue to bless him as he speaks from the word of God today. Let us have faith that God will speak through him with us. And this introduction privilege is given to me. I am thankful to Mr. Sachin Khajekar, who was supposed to give his introduction, but due to some technical issues, he was not able to give his introduction. So this responsibility came to me. I am thankful to God, and I am thankful to all the church members. May God bless you, and may God bless the Vaidante family too. एल्डर फिलिप वायदंडे सर यांचा परिचय थोडक्यात असा आहे. ते मूळ कोल्हापूरचे राहणारे आहेत आणि सध्या औरंगाबाद ह्या ठिकाणी ते कायमस्वरूपी स्थायिक झालेले आहेत. एल्डर फिलिप वायदंडे यांचे हे पास्टर MB वायदंडे यांचे सर्वात लहान चिरंजीव आहेत आणि ह्या औरंगाबादमध्ये फार मोठे एक संस्थेमध्ये हॉस्पिटॅलिटी डेव्हलपमेंटचे ते प्रमुख म्हणून त्यांचं काम ते बघत आहेत. खरोखर देवाने त्यांना फार त्या ठिकाणी उंच केलेलं आहे. देवाने त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. आपण सर्वजण त्यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. फार जबाबदार व्यक्ती आहेत, जबाबदार मंडळीचे सेवक आहेत, मंडळीचे सभासद म्हणून जबाबदार म्हणून असे ते अगदी चालतात. आणि एक जबाबदार वडीलसुद्धा आहेत 2 लेकरांचे, मार्टिन आणि गौरव हे त्यांचे 2 लेकरांचे नाव आहे. त्यांचे सासूरवाडी शांतीपुरा औरंगाबाद ह्या ठिकाणचे आहे. मिसेस उषाबाई साबळे हे त्यांच्या सासू आहेत. आणि त्यांच्या पत्नी ह्या लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्य करतात. आणि म्हणून ह्या कुटुंबाला परमेश्वराने फार उंच केलेलं आहे. लोकल चर्चमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. देव त्यांना आणि त्यांच्या परिवाराला आशीर्वादित करो. ही संधी मला त्यांची परिचय देण्यासाठी भेटली, याबद्दल मी त्या परमेश्वराचे आभार मानतो. आणि आजच्याच परिचय त्यांचा सचिन घेणार होता, सचिन खाजेकर, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तो त्यांचा परिचय देऊ शकला नाही. तर ही संधी माझ्याकडे आली, याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे देखील आभार मानतो. इथून पुढचा वेळ त्यांच्याकडे आपण स्वाधीन करू. परमेश्वर बाप त्यांच्याद्वारे आमच्या सर्वांशी बोलो आणि आम्हाला सर्वांना आशीर्वाद मिळो, ही प्रभूची प्रार्थना आहे. थँक्यू सो मच. हॅपी सॅबॅथ एव्हरीवन. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. सर्वप्रथम मी प्रभू परमेश्वराचे आभार मानतो की ह्या शाबात दिवशी आपल्यासमोर पवित्र शास्त्रातून जो संदेश आहे ती देण्याची संधी मला प्रभू परमेश्वराने दिल्याबद्दल. त्याचप्रमाणे मी पास्टर साबळेंचे आभार मानतो की त्यांनी मला ही बोलण्याची संधी दिलेली आहे. देवाची सुवार्ता फक्त आपल्या लोकांमध्येच नव्हे तर सर्व पृथ्वीवर गाजवावी यासाठी प्रभू परमेश्वराने आपल्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. आजचा जो काही संदेश आहे लूक शुभवर्तमान यामधून मी काही सारांश घेतलेला आहे. पण हा संदेश आणि हे वचन वाचण्यापूर्वी आपण मान वाकू, डोळे झाकू आणि प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील महान थोर दयाळू कृपाळू करुणाळू देवादी देवा परमेश्वर देव बाप्पा, ह्या शाबात दिनी आम्हाला सर्वांना तू तुझी भक्ती करण्यासाठी एकत्र आणलेलं आहेस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळसाठी असो प्रभू. तुझ्या वचनामधून आम्ही अभ्यास करत असताना
तुझा पवित्र आत्मा आमच्यावर येऊ दे. तुझ्या पवित्र आत्म्याने आमचं मार्गदर्शन कर आणि हा संदेश ग्रहण करण्यासाठी आणि तुझी सुवार्ता इतरांना आम्हाला सांगण्यासाठी तू सहाय्याने मदत कर आणि त्याप्रमाणे तू पाचारण कर. ही लहानशी नम्र विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या प्रिय आणि पवित्र नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. आत्ताच आपल्यासाठी जे सुवर्णवचन वाचलेलं आहे लूक याचा 15वा अध्याय 7वं आणि 10वं वचन. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हाला सांगतो. 10वं वचन वाचूया. त्याप्रमाणे पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हाला सांगतो. प्रभू परमेश्वर या वचनावर आशीर्वाद पाठव. आजचा जो मथळा आहे एलन जी व्हाईटचं एक पुस्तक आहे क्राइस्ट ऑब्जेक्टिव्ह लेसन्स. क्राइस्ट ऑब्जेक्टिव्ह लेसन्स. आणि हे पुस्तक पास्टर M.B. वायदंडे यांनी मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे. त्यामधून एक मी सारांश घेतलेला आहे आणि ते तुमच्यासमोर मी सादर करत आहे. हा मनुष्य पापी लोकांना स्वीकारतो. तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्या जगामध्ये सेवा करत होता त्यावेळेस सहजरित्या त्याचा स्वीकार झालेला नाही आहे. अनेक त्याला संकट सोसावे लागले. जे कोणी शास्त्री आणि परुषी होते त्या काळातले बराच त्यांच्याकडून बराचसा विरोध त्याला झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मंडळीमध्ये उभा असे आणि देवाचं वचन सांगत असे त्यावेळेस अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित होत होते. आणि हे जे वचन आहे त्यामध्ये असं दिलेलं आहे की जे लोक सभागृहात कधी दिसत नव्हते ते येशू सभोवती गोळा होऊन एक चित्ताने येशूचा संदेश ऐकत होते. येशूच्या शुद्ध सहवासात शास्त्री व परुषी यांना अपमान वाटत होता. त्या येशूकडे जकातदार व पापी हे कसे काय आकर्षित झाले. जे शास्त्री आणि परुषी लोक होते त्यांना फार आश्चर्य वाटत होते की येशूजवळ हे पापी लोक, जकातदार, इतर लोक येशूकडे कसे येत होते आणि हा येशू त्यांना इतकं जवळ का करत होता, त्यांना इतकी सहानुभूती का दाखवत होता, हा त्यांना वारंवार प्रश्न पडत होता. आणि हे त्यांना आवडत नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की प्रभू येशूने जे शास्त्री लोक आहेत, परुषी लोक आहेत, जे देवभुरी लोक आहेत, दररोज मंदिरामध्ये येतात, भक्ती प्रार्थना करतात, अशा लोकांसंगती प्रभू येशूने संवाद साधला पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की आपण पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी वाचलेलं आहे की प्रभू परमेश्वर बाप ह्या पृथ्वीवर जन्म घेऊन का आला. तुमच्या आणि आमच्यासाठी, तुमच्या आणि आमच्या पापी लोकांसाठी तो आलेला आहे. लूक याचं शुभवर्तमान याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे शास्त्री परुषी लोकांचं हे जे वागणूक बघितलं आणि हे त्याला समजून आलं की ह्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे. हे एक आपसामध्ये काय कुजबूज करत आहेत, काय कुरकुर करत आहेत. आणि ते लक्षात घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताने 3 दाखले आपल्याला सांगितलेले आहेत. आपण हे दाखले लहानपणापासून ऐकत आहोत. हे जे दाखले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने असं दिलेलं आहे की हरवलेले मेंढरू, हरवलेले नाणे आणि उधळ्या पुत्र
हे सर्व दाखले तुम्हाला आम्हाला माहिती आहेत, त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो मी. तुमचे कधी काही महत्त्वाचे किंवा मौल्यवान वस्तू हरवली आहे का? ते हरवल्यावर आणि ती जर का वस्तू तुम्हाला सापडली नाही तर तुम्ही कासावीस होता का? तुमची मनस्थिती कशी होते? तुम्हाला मौल्यवान असणारी ती जी वस्तू आहे किंवा जी व्यक्ती आहे, अशांची तुम्हाला उणीव वाटते का? जर का आपल्याला काही मौल्यवान वस्तू हरवल्यानंतर त्याची उणीव वाटते, त्याच्या शोधामध्ये आपण लागतो, मन आपलं अस्वस्थ होतं, कासावेस होतं, तुम्ही विचार करा की तुम्ही आणि आम्ही ह्या पापमय जगामध्ये असताना आम्ही सर्व हरवलेले आहोत, बहकलेले आहोत, पापामध्ये, पापाच्या खोल दरीमध्ये आपण अडकलेले आहोत. आणि त्या पापाच्या दरीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी प्रभू परमेश्वराने तुम्हा आम्हासाठी ह्या पृथ्वीमध्ये येऊन जन्म घेऊन आपल्याला त्या पापाच्या दरीतून खेचलेलं आहे. जे जकातदार लोक आहेत आणि जे पापी लोक आहेत ते एकीकडे आहेत आणि दुसरीकडे शास्त्री परुषी हे लोक आहेत. या दोन्ही गटामधून आपण कोणत्या गटामध्ये आहोत? आपण जकातदार आणि पापी लोकांमध्ये आहोत का आपण शास्त्री आणि परुषी लोकांमध्ये आहोत? ख्रिस्ताचे बोधमय दाखले हे जे मराठी पुस्तकात भाषांतर केलेलं पुस्तक आहे, त्यातून मी काही वचनं वाचू इच्छितो. जसे शास्त्री आणि परुषी लोक म्हणत होते की हा मनुष्य पापी लोकांचा स्वीकार करतो, या त्यांच्या तिरस्करणीय शब्दाचं स्पष्टीकरण आहे हे त्यांना समजले होते. या त्यांच्या तिरस्करणीय शब्दातच स्पष्टीकरण आहे हे त्यांना समजले होते. जे पापी आत्मा येशूच्या सन्निध्यात आला, जो पापी आत्मा येशूच्या सन्निध्यात आला होता, त्या मनुष्याला समजले की पापाच्या खाचेतून वर येण्याचा मार्ग होता. बरेच लोक बहकून जातात, पण त्यांना कळत नाही की चांगला मार्ग, बरोबर मार्ग, खाईतून वर येण्याचा मार्ग कोणता आहे. तर ज्यावेळेस हे जकातदार आणि पापी लोक हे प्रभू येशूच्या जवळ आले, त्यावेळेस त्यांना कळून चुकले की प्रभू येशूच्या द्वारे आम्हाला त्या पापाच्या खाचेतून बाहेर येण्याचा मार्ग आहे. पण येशूने त्यांना परमेश्वराची लेकरे म्हणून त्यांचे स्वागत केले. कुणाला स्वागत केले? कुणाचे स्वागत केले? जकातदार आणि पापी लोकांचे. जरी ते स्वर्गीय पिताच्या गृहापासून दूर बहकले होते, तरी ते पित्याच्या अंतःकरणातून ते विसरलेले नव्हते. पित्याच्या अंतःकरणातून ते विसरलेले नव्हते. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण पापामध्ये नाही आणि मंदिरात जातो, दशांशार्पणे देतो, कुटुंबामध्ये आपण बसून प्रार्थना करतो, पण आपलं दररोजचं जे दैनंदिन जीवन आहे त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस ह्या शास्त्री आणि परुषी लोकांसारखं वागत असतो. आणि आपल्या मनामध्ये विचार येतात की मी फार देवभिरू आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मला
आशीर्वाद दिलेला आहे, माझं तारण केलेलं आहे. आणि बऱ्याच इतर लोकांना आपण निंदास्पद दृष्टीने बघतो आणि मग असा विचार करतो की फक्त आमचंच तारण झालेलं आहे, आमचंच तारण व्हावं, आणि अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताने जवळ नाही करू. पण अनेक वेळेस आपण विसरत असतो की प्रभू येशू ख्रिस्त अशाच लोकांसाठी, तुम्हा आम्हासाठी या पृथ्वीवर आला. पापाचं वेतन मरण हे त्यांनी वधस्तंभावर भरून दिलं आणि तुम्हा आणि आम्हाचं काय केलेलं आहे? तारण केलेलं आहे. तुम्हाला आणि आम्हाला तारण प्राप्त करून दिलेलं आहे. हे जे वचन दिलेलं आहे, असंच वचन प्रभू येशू ख्रिस्त जन्मायच्या अगोदर दाविदाने स्तोत्रसंहिता याच्यामध्ये पण दिलेलं आहे. दावीद हा महापापात पडला होता. त्यावेळेस तो म्हणाला, हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे, आपल्या दासाचा शोध कर. हरवलेल्या मेंढरासारखा मी हरवलो आहे, आपल्या दासाचा शोध कर. स्तोत्रसंहिता 119, 176. ज्यावेळेस आपण हरवलेलं मेंढरू ह्या दाखल्याकडे वळतो आणि त्याच्यावर थोडासा विचार करतो, तर तुम्ही विचार करा की 100पैकी 99 मेंढरं त्या कोंडवाड्यात आले होते आणि मेंढपाळ ज्यावेळेस मोजणी करत होता त्याला एक उणीप सापडली. पुन्हा एकदा त्यांनी गिनती केली तरी त्याला 99च सापडले. त्या सर्व 99 मेंढरांना तिथं कोंडवाड्यात सोडून तो त्या एका मेंढराच्या शोधामध्ये निघाला. आणि तो शोधायला निघालेला असताना ज्या ठिकाणी मेंढरं हिरव्यागार कुरणामध्ये चरत असत तिथं जाऊन तो शोधत होता. मेंढपाळ त्या मेंढराच्या शोधात गेलेला असताना तो त्या मेंढराला आवाज देत होता, त्या मेंढराला हाक मारत होता, पण त्या मेंढराचा काय आवाज येत नव्हता त्याला. जसा अंधार होत होता, रात्र जवळ होती, वारं वादळ असेल, पाऊस असेल, ती परिस्थिती आपल्याला माहिती नाही. पण तो मेंढपाळ खूप बारकाईने शोध करू लागला. त्या एका मेंढराला शोधण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. आणि काही वेळानंतर जेव्हा त्या मेंढराचा अस्पष्ट आक्रोश त्याच्या कानी प्रथमच पडला तेव्हा त्याला किती बरे वाटले. मेंढराची आरोळी किंवा आवाज त्याच्या कानी पडल्यानंतर तो आवाज थोडा हळू झाला. कदाचित तो मेंढरू कुठेतरी अडकला असेल, कुठेतरी खाचेत सापडला असेल. बाहेर निघण्याच्या प्रयत्नामध्ये त्याची शक्ती खूप व्यर्थ झाली असेल. पण तो मेंढपाळ स्वतःचा जीव धोक्यात घालून डोंगराकडे कड्यापर्यंत पोहोचला. मेंढराची आरोळी कमी कमी होऊ लागली. यावरून मेंढपाळाला समजले की मेंढरू मरणाच्या पथावर आहे. शेवटी त्याच्या कष्टाचे फळ मिळाले. हरवलेले सापडले. आपल्याला त्या मेंढराने इतका त्रास दिला म्हणून तो रागे भरला नाही. त्याने त्याला चाबकाने झोडपले नाही. त्याने त्याला आपल्या घरी हाकत आणले नाही. त्या आनंदात त्या थरथरणाऱ्या कोकराला त्याने उचलून खांद्यावर घेतले. त्या जखमी झालेल्या खरचटलेल्या मेंढराला उचलून छातीशी लावले, अशासाठी की त्याला ऊब मिळावी. आपला शोध व्यर्थ झाला नाही म्हणून त्याने कृतज्ञतेने
त्याला आपल्या कळपात उचलून आणले. वचनामध्ये दिलेलं आहे की त्या मेंढराला घेऊन आपल्या खांद्यावर तो मेंढपाळ घेऊन त्याला कोंडवाड्यात आपल्या कळपासह तो त्याला घेऊन गेलेला आहे आणि त्यांना एकत्र केलेलं आहे. आपल्या कल्पनाप्रमाणे दुःखी व खाली हात आलेल्या धनगराचे चित्र परमेश्वराने सादर केले नाही, म्हणून आपण त्याचे आभार मानूया. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने हा हरवलेला मेंढराचा दाखला सांगितला, कदाचित अशी पण त्यांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली असती की ते मेंढरू शेवटी सापडलंच नाही, हरवलं आणि मेंढपाळ खाली हाताने परत आला. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तसा दाखला, तशी आपल्याला गोष्ट सांगितलेली नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर ते मेंढरू त्याला सापडलेलं आहे. ते मेंढरू घायल झालेलं होतं, शक्तिहीन झालेलं होतं आणि त्याला त्या मेंढपाळाने त्याच्या खांद्यावर घेऊन त्याला तो घरी घेऊन आलेला आहे. हा दाखला अपयशाबद्दल बोलत नसून मेंढरू मिळालेल्या यशाबद्दल व आनंदाबद्दल सांगत आहे. या ठिकाणी हरवलेले एक सुद्धा मेंढरू बहकून जात नाही व एकाला सुद्धा मदत होत नाही असे घडत नाही. सर्वांना मदत मिळते, सर्वांना एकत्र केले जाते. ज्याच्यासाठी ख्रिस्त खंडणी देण्यास तयार आहे, त्या प्रत्येकाला ख्रिस्त नाशवंत खड्ड्यातून व जंगली झोपातून काढेल. ह्या दाखल्याचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि आपलं खूप जवळचा संबंध आहे. आपण ह्या मेंढरासारखे बहकून गेलेलो आहोत, पण ह्या पापामुळे, बहकून गेल्यामुळे, खाचीत पडल्यामुळे, अडकल्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि त्या खाचेतून, त्या पापमय जीवनातून आपल्याला त्यांनी बाहेर काढलेलं आहे. एक वचन वाचू इच्छितो मी. त्याच्यामध्ये रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 11 आणि 12 वचन आहे. जाणता कोणी नाही, देवाचा शोध करणारा कोणी नाही. सर्व बहकले आहेत, ते एकंदर निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकही नाही. जर का अशी परिस्थिती आहे तर मग आपलं काय? परमेश्वराने आम्हावर प्रीती करावी म्हणून आपण पश्चाताप करत नाही, पण परमेश्वरावर त्याची प्रीती आम्हावर प्रदर्शित करीतो यासाठी की आम्ही पश्चाताप करावा. पण परमेश्वर त्याची प्रीती आम्हावर प्रदर्शित करतो यासाठी आम्ही पश्चाताप करावा. का पश्चाताप करावा? कारण प्रभू येशू ख्रिस्त आम्हा सर्वांवर प्रीती करतो. इतकी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी वधस्तंभावर दिलेला आहे. तर आपण आपल्या पापाची कबुली देऊन, आपले पाप कबूल करून आपण पश्चाताप नाही केला पाहिजे का? हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. जेव्हा महान मेंढपाळ येशू यास त्याचे हरवलेले मेंढरू सापडले, तेव्हा स्वर्ग व पृथ्वी ही एकत्र येऊन उपकार स्तुती व हर्ष करीतात. तुम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आपण जे काय सत्कर्म करतो, चांगली कामं करतो, ह्या प्रत्येक गोष्टीचं स्वर्गामध्ये नमूद केले जातात. ह्या प्रत्येक गोष्टी नमूद केल्या जातात. ज्या काही आपण गोष्टी करतो ह्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे? हिशोब द्यायचा आहे.
ख्रिस्ताचे बोधमय दाखले या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की जो कोणी परमेश्वरापासून पापात दूर बहकत गेलेला जेव्हा परमेश्वराकडे परत येतो तेव्हा त्याचविषयी टीका केली जाते व अविश्वास दर्शविला जातो. काही जण म्हणतील त्याचा पश्चाताप खरा आहे का? याविषयी मला संशय वाटतो. किंवा कुजबुजतील तो स्थिर नाही, तो शेवटपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही. असे म्हणणारे लोक परमेश्वराचे कार्य करीत नसून सैतानाचे कार्य करीतात. जे परुषी त्या पापी मनुष्याची निंदा व चेष्टा करीतात त्याकडे त्याने लक्ष न देता परमेश्वराची प्रीती याविषयी विचार करावा. आणि खरोखर आपण सुद्धा या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण पण कधी कधी त्या शास्त्री आणि परुषी लोकांसारखं वागतो का? ज्या व्यक्तीने पश्चाताप केलेला आहे आणि प्रभू परमेश्वराच्या मंदिरात आलेले आहेत, आपण खरंच त्याचा स्वीकार करतो का? त्याच्यावर विश्वास ठेवतो की अविश्वास दर्शवितो? परमेश्वरापासून बहकलेले असे कित्येक जणांचा तुम्ही शोध करून त्यांना परत प्रभूच्या कळपात आणले आहे. हा प्रश्न तुम्ही विचारा की परमेश्वरापासून बहकलेले असे कित्येक जणांचा तुम्ही शोध करून त्यांना परत प्रभूच्या कळपात आणले आहे का? फक्त मंदिरामध्ये यायचं, भक्ती प्रार्थना करायची ही एवढीच आपली जबाबदारी नाही. तर प्रत्येक आत्म्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यात प्रवेश मिळावा ह्यासाठी आपण स्वतःची, आपल्या कुटुंबियाची आणि इतरांची देखील आपण सेवा करून स्वर्गीय राज्यात प्रवेश व्हावा यासाठी धडपड केली पाहिजे. पुष्कळ आत्मे नाशप्रत जातील कारण त्यांना कोणी सहाय्यक हात पुढे केला नाही. असे अनेक लोक आहेत जगामध्ये की ते लोक, त्यांना कल्पना सुद्धा नाही की आपण पापाच्या खाचेमध्ये अडकलेलो आहोत. त्यांची आशा पण नाहीये की अशा खाचेतून आम्हाला कोणी बाहेर काढेल. हो, कदाचित ते आवाज देत असतील, हाक मारत असतील, पण कधी कधी आपण त्यांच्याकडे कानाडोळा करतो आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इतके व्यस्त असतो की त्या हाकेकडे, त्या आवाजाकडे, आपल्याकडे हात केलेल्या त्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे असे आत्मे ख्रिस्तापासून दूर व्हायला नाही पाहिजे. असे जे आत्मे आहेत, असे जे लोक आहेत, त्या सर्वांना ख्रिस्ताच्या राज्यात एक संपूर्ण कळप म्हणून नेण्याची जबाबदारी फक्त पालकाची नसून आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. ह्या वचनावर आपण अधिक अभ्यास केला पाहिजे आणि आपला स्वाभिमान बाजूला ठेवून अधिक ख्रिस्ताची आत्मीयता दाखवली पाहिजे. त्याचप्रमाणे हरवलेले नाणे त्याबद्दल देखील दिलेले आहे की एक स्त्री होती आणि तिच्याकडे नाणे होते आणि ते हरवलेले आहे. आणि ते नाणे हरवल्यानंतर, एक नाणं हरवल्यानंतर ती अस्वस्थ होते आणि ते शोधण्यासाठी ती संपूर्ण घर शोधते, झाडू मारते आणि ते शेवटी नाणं तिला सापडते. त्याचप्रमाणे आपण देखील असे आत्मे ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न करतो का? दाखल्यातील ती स्त्री तिचे हरवलेले नाणे लक्षपूर्वक शोधित असते, दिवा लावते, झाडू मारते
इकडच्या तिकडच्या वस्तू बाजूला करते आणि शेवटी ते नाणं काय करते? शोधून काढते. जर आपल्या मेंढरूप्रमाणे, नाण्याप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींबद्दल विचार केला पाहिजे की आपलं जे कुटुंब आहे, आपल्या कुटुंबामध्ये असलेला मुलगा किंवा मुलगी ही हरवली गेलेली तर नाही. कारण प्रभू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे की पोटचे फळ हे परमेश्वराने दिलेली देणगी आहे आणि त्याचं पालनपोषण करणे आपली जबाबदारी आहे. जर आपल्या कुटुंबात एक मुलगा किंवा मुलगी यास जर त्याच्या पापाची, जीवनाची जाणीव नसेल तर आईबापांनी स्वस्थ बसू नये. खूप चांगलं इथं एक पॅसेज दिलेला आहे. दिवा जरूर लावणे, पवित्र शास्त्राचा शोध करणे व त्यातून परमेश्वराचे वचन पाहणे आणि त्या वचनाद्वारे घरातील सर्व काही कसे काय चालले आहे याचे परीक्षण करावे व तो किंवा ती अशी परिस्थितीत का गेले असावे हे शोधा. मला वाटतंय आपण जे आईबापांच्या जबाबदारीबद्दल बोलत होतो की आईबापांनी त्यांच्या अंतःकरणाचे परीक्षण करावे, त्यांच्या जीवनाच्या सवयी व रीतिरिवाज याचे परीक्षण करावे. मुले ही परमेश्वराचे संतान अशी आहेत आणि परमेश्वराने आम्हास दिलेले हे मुले ही परमेश्वराची मालमत्ता आहे आणि आम्ही याचा कारभार कसा केला याचा जाब आपणास परमेश्वराला देणे आहे. मला वाटतंय वेळ खूप होत आहे, त्यामुळे मी थोडक्यात काही विचार मांडणार आहे. जर तुम्ही ख्रिस्ताशी संपर्क ठेवला तर प्रत्येक मानवाचे मोल ख्रिस्त करीतो तेच मोल तुम्हीही कराल. ख्रिस्ताने जर पापी लोकांसाठी त्याचा प्राण अर्पण केला नसता तर परमेश्वराकडे कोणीही येऊ शकले नसते व आम्ही सुवार्तेद्वारे त्यांना आणू शकलो नसतो. आम्ही केवळ वैयक्तिक सेवेद्वारे प्रत्येक आत्म्याची सुटका करू शकतो. जेव्हा तुम्ही लोकांना मरण्याच्या खाईत जाताना पाहता तेव्हा तुम्ही शांत बसणार नाही व त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. तुमच्या अंतःकरणातील विश्वास व प्रीती यामुळे तुम्ही त्यांना ख्रिस्ताकडे हाताशी धरून आणाल. खूप मोठी जबाबदारी आहे की पालक वर्ग, आई वडील, जे काही अधिकारी आहेत ह्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे की त्यांच्या लेकरांची, त्यांच्या मंडळीची त्यांनी कोणत्या प्रकारे सेवा केली पाहिजे, वैयक्तिकरीतीने सेवा केली पाहिजे आणि हाताला धरून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. जो कोणी परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतो त्याच्यामध्ये उधळा पुत्राचं उदाहरण दिलेलं आहे की तो आपल्या वडिलांपासून मालमत्ता ह्याची वाटणी करून तो निघून गेलेला आहे आणि जे काही झालेले ते तुम्हाला ठाऊकच आहे. त्याचंच उदाहरण दिलेलं आहे की जो कोणी परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतो अशा मनुष्याला परमपित्याच्या घरी परत आणण्यासाठी परमेश्वर सर्व काही करीतो. उधळ्या पुत्रास समजून आले की त्याच्या चुकीमुळे त्याच्यावर अशी दुर्घट परिस्थिती आली आणि तो म्हणाला, माझ्या बापाच्या किती मोलकऱ्यास भाकरीची रेलचर आहे आणि मी इथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन. त्याप्रमाणे उधळा पुत्राने काय केलेलं आहे की उधळा पुत्र दुर्दैवी असा झाला होता तरी त्याला त्याच्या पित्याच्या प्रीती
आशा आहे याची त्याला खात्री झाली. ती प्रीती त्याला त्याच्या घराकडे ओढून नेत होती. पित्याची प्रीती त्या उधळ्या पुत्राला व पापी लोकांना स्वर्गीय पित्याकडे ओढत असते. रोमकरासपत्र याचा 2 अध्याय आणि 4 वचन याच्यामध्ये काय दिलेलं आहे? देवाची दया तुला पश्चाताप कराव्यास लावणारी आहे. पश्चाताप कशामुळे होतो? ज्यावेळेस आपल्याला देवाची दया, देवाच्या दयेबद्दल आपल्याला कळते, समजते. उधळ्या पुत्राबद्दल अजून सांगितलेलं आहे आणि इथे एक छोटंसं 4 ओळी लिहिलेल्या आहेत की उधळ्या पुत्राने जे दुर्वर्तन केले त्याविषयी थट्टा करणे व त्यावर दोष देणे असे काही नाही. त्या उधळ्या पुत्राची खात्री झाली की त्याच्या गत पापांची पाप क्षमा झाली, ती सर्व विसरली गेली व सर्व काळ अशी पुसून टाकली. आणि म्हणून परमेश्वर पापी जनास म्हणतो, यशायाचा 44 अध्याय आणि 22 वचन, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहे. मजकडे फिर, कारण मी तुला उद्धारिले आहे. यिर्मया 31 आणि 34 वचनामध्ये दिलेले आहे की मी त्याच्या अधर्माची क्षमा करीन, त्याचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्यावर दया करेल. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. शेवटी मला हेच सांगायचं आहे की हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि उधळा पुत्र ह्याप्रमाणेच आपली देखील गत आहे. आपण सर्व पापी आहोत. पापाचं वेतन मरण हे ठरलेलं आहे. तसं रोम 6:23 मध्ये दिलेलं आहे, पापाचे वेतन मरण, पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन. प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगामध्ये येऊन आपल्याला पापाची क्षमा केलेली आहे आणि आपल्याला तारण प्राप्त करून दिलेलं आहे. हे फक्त आपल्यापर्यंतच सीमित न ठेवता आपल्याला देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाबद्दल, स्वर्गीय राज्याबद्दल सर्व लोकांना सांगायचं आहे. आणि जे हरवलेले आहेत त्यांना शोधायचं आहे, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आणायचं आहे. असे अधिक आत्मे प्रभू येशूच्या राज्यामध्ये येतील त्याच्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे. ते मेंढपाळासारखं आपल्याला आपले हात खरचटावे लागतील, शोध करावा लागेल. त्या स्त्रीसारखं आपल्याला दिवा घेऊन संपूर्ण घर झाडून सर्व गोष्टी बाजूला करून त्या नाण्याचा शोध घेतलेला आहे. आणि जसा उधळा पुत्र त्याला पश्चाताप झाला, पण त्याला माहिती होतं की माझ्या वडिलांच्या घरी खाण्यापिण्याची रेलचेल आहे, माझ्या वडिलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रीती आहे, आणि तो पश्चाताप रूपी घरी आलेला आहे. त्याच्या वडिलांनी त्याचं आनंदात स्वागत केलेलं आहे आणि त्यासाठी खूप मोठी मेजवानी तयार केली गेलेली आहे. तुम्हा आम्हासाठी परमेश्वराने स्वर्गीय राज्यामध्ये मेजवानी तयार केलेली आहे. त्या स्वर्गीय राज्यातल्या मेजवानीसाठी आपण सर्वजण तयारीत असावं अशी माझी विनंती आहे, अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबियासह, आपल्या मंडळीसह, आपल्या समाजासह त्या स्वर्गीय राज्यात प्रवेश करावा, ह्यासाठी आज धडपड केली पाहिजे, स्वतःची तयारी केली पाहिजे. स्वतःच्या मुलाबाळांना शासन केलं पाहिजे, पवित्र शास्त्रातलं शिक्षण दिलं पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यासाठी सुसज्ज राहून सुवार्ता गाजवून सर्वांनी स्वर्गीय राज्यात आनंदाने प्रवेश करावा. कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येक गोष्टी नमूद करतो
आणि जो जो पवित्र आत्मा त्याच्या राज्यात येतो त्यासाठी स्वर्गामध्ये हर्ष केला जातो. दिव्यदूत आनंदित होतात, गाणे गातात, हर्ष करतात. जर का आम्हाची एखादी वस्तू हरवलेली आहे आणि ती सापडल्यानंतर आपल्याला आनंद होतो, तर जे आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे हरवलेले प्रियजन, त्याचे लेकरं आहोत, ते जर का त्याच्याकडे परत आले तर तो किती आनंदित होईल, किती हर्षित होईल आणि आपल्यासाठी किती मोठी त्यांनी तारणाची योजना आखलेली आहे. आपल्यासाठी त्यांनी एकुलता एक पुत्र दिला आहे आणि स्वर्गीय राज्यामध्ये मेजवानीची तयारी केलेली आहे. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पश्चाताप करू. आपलंच नव्हे पण अधिक आत्मे त्याच्याकडे आणण्याचा आठोआठ प्रयत्न करू, आटोटीने प्रयत्न करू, धडपड करू, अशी माझी प्रभू येशू ख्रिस्ताचरणी प्रार्थना आहे. तुम्हा सर्वांना विनंती आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. आपण सर्वजण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील जिवंत देव बापा, आज या शाबातवारी ऑनलाईन भक्ती करण्याची पुन्हा एकदा तू संधी दिलीस, त्याबद्दल तुझे आभारी आहोत. विशेष करून देवा, पुन्हा एकदा तू आम्हाला या अडचणीमध्ये सुखरूप ठेवलेलं आहेस, त्याबद्दल तुझे आभारी आहोत. विशेष करून देवा, आज आम्ही तुझे आभार मानत आहोत की आमच्यामधील जे काही लोक आजारी होते, कोविडमध्ये वॉर्डमध्ये ॲडमिट होते, ते सुखरूप आपल्या घरी आहेत. आमच्या प्रार्थना तू ऐकलेल्या आहेस, त्याबद्दल तुझे आभारी आहे. आज विशेष करून देवा, या शाबात दिवशी भक्ती करत असताना हा सुंदर संदेश मिस्टर फिलिप वायदंडे यांच्याकडून आमच्याकडे आलेला आहे. त्यांच्याद्वारे देवा तू आमच्याशी बोललेला आहेस, ही आमची पूर्ण खात्री आहे. त्यांचा संदेश देवा आम्ही आमच्या मनामध्ये ठेवावा आणि त्याच प्रकारे जसं तुझं वचन सांगतं, आम्ही केवळ ऐकणारे नसून तुझ्या आज्ञा पाळणारे व्हावं, हा आशीर्वाद तू आम्हा सर्वांना दे. प्रार्थना करत आहोत देवा, आमच्या सेव्हन डे ॲडव्हेंटिस्ट मंडळीमधून मुंबईमध्ये मिस्टर जॉन निर्मल हे आज आमच्यामध्ये नाहीत. कोविड आजाराने ते झोपी गेलेले आहेत. प्रार्थना करत आहोत त्यांच्या कुटुंबासंगतीने हो, त्यांच्या प्रत्येकाचं तू सांत्वन कर व आम्हाला जी धन्य आशा देवा तू दिलेली आहेस की जेव्हा तुतारी वाजणार आहे
तर तुझ्यामध्ये सर्वजण जे झोपी गेलेले आहेत ते पुन्हा एकदा उठणार आहेत. ह्याच विश्वासाने ब्रदर जॉन निर्मळ तुझ्यामध्ये झोपी गेले असताना त्यांच्या कुटुंबासंगतीने हो, त्यांना विश्वासामध्ये राखून ठेव आणि देवा तुझ्या संगतीने विश्वासामध्ये चालण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. पुन्हा एकदा देवा आज आमच्या भक्तीमध्ये तू होतास, आम्हाला आशीर्वादित केलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. भक्तीतून बाहेर निघत असताना देवा विनंती करत आहोत, येणाऱ्या आठवड्यामध्ये आमच्या सर्वांसंगतीने हो, जसं मागच्या 6 दिवसामध्ये तू आम्हाला सांभाळलेलं आहेस, तसंच देवा तुझ्या देवदूतांचं कुंपण आमच्या प्रत्येकाच्या भोवती असू दे, आमच्या कुटुंबाभोवती असू दे आणि आम्हाला राखून ठेव. आणि त्याद्वारे देवा तुझी इच्छा असल्यास पुढच्या शाबात दिवशी पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यात येऊन तुझी भक्ती करण्यास आम्हाला तू सहाय्य कर. प्रार्थना ऐकलीच देवा, याबद्दल आभारी आहोत, कारण प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात केली. आमेन. आणि आता देव जो बाप ह्याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याचा सहभागिता आता आणि सर्वदा आम्हा सर्वांस असो. आमेन.